सरकारनं कसं कर्जमाफीच्या नावाखाली स्वतःची पाठ थोपडून घेतली त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णतः माहिती बघू. मित्रांनो, या कर्जमाफीसाठी कोण पात्र आहे त्याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली, पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या कर्जमाफीसाठी कोण पात्र नसणारे त्याबद्दल माहिती बघणार आहोत. मित्रांनो, सरकारनं कशी स्वतःची पाठ थोपडून घेतली म्हणजे 56 लाख शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार आहोत आणि त्यासाठी 36,585 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. मग हे 6 आकडे आपल्याला तरी खोटं दिसतात, कारण यात बहुसंख्य शेतकरी हा अपात्र ठरणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी 2017मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेला आहे आणि 2019ला सुद्धा कर्जमाफीचा लाभ घेतलेला आहे, असे शेतकरी या ठिकाणून वगळणार आहे. आणि मित्रांनो, असे बरेचसे शेतकरी आहे की यातून वगळणार आहे. आणि आता कोणते खासदार, आमदार असे बरेचसे जे काही लोकप्रतिनिधी आहे किंवा निमशासकीय कर्मचारी आहे अशांना कर्जमाफी मिळणार नाही. म्हणजे जे शेतकरी या कर्जमाफीत बसणार नाही, अपात्र आहे, याबद्दलची आपण सविस्तर माहिती बघूया. कृषी मंत्र्यांनी विधानसभेत सांगितल्याप्रमाणे 5 जुलैनंतर जी कर्जमाफी होणार आहे, या कर्जमाफीमध्ये कोण पात्र नसणार आहे, कोण यामध्ये पात्र नाही, हे आपण सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊयात. पहिला मुद्दा आहे महाराष्ट्र राज्यातील विद्यमान भूतपूर्व मंत्री, राज्यमंत्री, भूतपूर्व लोकसभा राज्यसभा सदस्य, विद्यमान भूतपूर्व विधानसभा विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, नागरी स्थानिक संस्थांचे सदस्य, नगरपालिका नगरपंचायतचे नगरसेवक, त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी, एकत्रित मासिक वेतन रुपये 25,000पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती, राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम उदाहरणार्थ महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, एसटी महामंडळ व अनुदानित संस्थांचे अधिकारी कर्मचारी, एकत्रित मासिक वेतन 25,000पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती, त्यानंतर शेतीबाह्य उत्पन्नातून म्हणजे शेती व्यतिरिक्त इतर उत्पन्नातून इन्कम टॅक्स ITR आयकर भरणाऱ्या व्यक्ती, त्यानंतर निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचं मासिक निवृत्ती वेतन 25,000पेक्षा जास्त आहे, माजी सैनिक वगळून, त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, सहकारी दूध संघ या संस्थांचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी ज्यांचे एकत्रित वेतन 25,000पेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाची अट या ठिकाणी, सहकारी साखर कारखान्यांचे हंगामी कामगार या योजनेसाठी अपात्र असणार नाहीत, म्हणजे ते पात्र राहतील. सहकारी साखर कारखान्याचे हंगामी कामगार आहेत ते पात्र असतील. त्यानंतर 1 एप्रिल 2019 पूर्वी ज्यांनी कर्ज घेतले ते अपात्र आहेत. 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेले त्यांना फक्त 50,000 OTS म्हणजेच ते सुद्धा अपात्र आहेत. 31 मार्च 2026 नंतर ज्यांनी कर्ज घेतलंय ते सुद्धा अपात्र आहेत. जे कर्जमाफीच्या 2 वर्ष आधी रेग्युलर होते ते सुद्धा अपात्र आहेत, कारण त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. अशा पद्धतीचं हे एकंदर ह्या लोकांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, बरं का. हे सगळे अपात्र असणार आहेत. सोप्या भाषेत सांगितलं मी तुम्हाला, इतकी सगळी त्यांनी चाळणी लावलेली आहे. यातनं फक्त खूप कमी शेतकरी त्याच्यामध्ये बसणार आहेत आणि सरकार मात्र 56 लाख शेतकरी, 36,000 कोटी रुपये, 2 लाखापर्यंतची विना जमीन धारणेची अट अशा पद्धतीचा बोलबाला करत स्वतःचाच ऊर भरवून घेणार आहे. कारण की आपण एसटी महामंडळाच्या एसट्या बघतोच आहेत की त्यांच्यावर त्यांनी जाहिराती चिपकून महाराष्ट्रभर फिरवतात. पण शेतकरी येडा थोडी आहे, त्याला कळतंय तो मतदानातून तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. पाहूया. हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय, आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा 7/12 करूया कोरा 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 7/12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा. ही सरकारने दिलेली कर्जमाफी कशी
फसवी आहे आणि जास्तीत जास्त या ठिकाणी शेतकरी अपात्र होणारे असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.